सोनुं तमीडे त्वरित्वं सवीणालयो लासिवक्त्रं स्फुरच्चुण्डदण्डोलसत्तेजपूरं गलत्तर्पसौगन्ध्यलोलालिमानं गणाधीशमीशानसूनुं तमीडे प्रकाशज्जपारक्तरत्नप्रसून प्रवालप्रभातारुण ज्योतिरेकं प्रलम्बोदरं वक्रतुण्डैकदन्तं गणाधीशमीशानसूनुं तमीडे स्फुरद्रत्नमाला किरीटं किरीटोलसच्चन्द्ररेखा विभूषं विभूषैकभूषं भवत्वं सहेतुं गणाधीशमीशानसूनुं तमीडे उदञ्चत्भुजावल्लरी दृश्यमूलो जरद्भ्रूलता विभ्रमप्राजदक्षं मरुत्सुन्दरी चामरैः सेव्यमानं गणाधीशमीशानसूनुं तमीडे स्फुरन्निष्ठुरालोलपिङ्गाक्षितारं कृपाकोमलोतारलीलावतारं कलाबिन्दुकं गीयते योगिवर्ये गणाधीशमीशानसूनुं तमीडे ईश गिरीश नरेश परेश महेश विलेशय भूषण भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् उमया दिव्यसुमङ्गल विग्रहया लिङ्गित वामाङ्ग विभो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् दूरीकुरु मामज्ञमनाथं दूरीकुरु मे दुरितं भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय सचराचर जनन स्थितिलय कारण भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् अन्तःकरण विशुद्धिं भक्तिं
शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् सर्वदेव सर्वात्म सर्वदा दुर्गत गर्वहरण विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्मेत्येतल्लक्षणलक्षितभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् हा हा हू हू मुखसुरगायक गीता पदानपत्य विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय 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 नित्यानन्दकरी वराभयकरी सौन्दर्यरत्नाकरी निर्धूताखिलघोरपावनकरी प्रत्यक्षमाहेश्वरी प्रालेयाचलवंशपावनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरी मुक्ताहारविलम्बमान विलसद्वक्षोजकुम्भान्तरी काश्मीरागरुवासितारुचिकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी मातान्नपूर्णेश्वरी योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मैकनिष्ठाकरी चन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी सर्वैश्वर्यकरी तपः फलकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी
कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमाशाङ्करी कौमारी निगमार्थगोचरकरी ओंकारबीजाक्षरी मोक्षद्वारकवाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षा देहि कृपावलम्बनकरी माता अन्नपूर्णेश्वरी माता अन्नपूर्णेश्वरी दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी लीलानाटकसूत्रखेलनकरी विज्ञानदीपाङ्कुरी श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माता अन्नपूर्णेश्वरी आदिक्षान्तसमस्तवर्णनकरी शम्भो स्त्रीभावाकरी काश्मीरा त्रिपुरेश्वरी त्रिनयनी विश्वेश्वरी शर्वरी स्वर्गद्वारकवाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षा देहि कृपावलम्बनकरी माता अन्नपूर्णेश्वरी माता अन्नपूर्णेश्वरी पूर्वी सर्वजनेश्वरी जयकरी माता कृपासागरी वेणी नीलसमानकुन्तलधरी नित्यान्नदानेश्वरी साक्षान्मोक्षकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माता अन्नपूर्णेश्वरी देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुन्दरी वामा स्वादुपयोधरा प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी भक्ताभीष्टकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माता अन्नपूर्णेश्वरी
चन्द्रार्कानलकोटिकोटि सदृशी चन्द्रांशुबिम्बाधरी चन्द्रार्काग्निसमानकुण्डलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी माला पुस्तकपाश साङ्कुशधरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माता अन्नपूर्णेश्वरी. त्यांनी आमच्याकडे लक्ष नाही दिलं आणि विशेष करून तिने एवढ्या ह्याच्यात आमचं काहीही नव्हतं की आम्ही नऊवार नेसणार आहेत वगैरे, काही नाही. सकाळी 4 वाजता उठून तिने नऊवार आणली आमच्यासाठी आणि नऊवार नेसवली आम्हाला. आणि सगळ्यात थँक्यू म्हणायचं म्हणलं तर रवी भाऊजी, ज्या प्रत्येक वेळेस तिच्या मैत्रिणींना, तिला, नातेवाईकांना सगळ्यांना सपोर्ट करतात. असं म्हणतात लग्न झाले की मैत्री संपते, पण आमची मैत्री टिकवली असली तर तिनेच. इथपर्यंत आम्हाला अन्न म्हणजे आमच्यासाठी आनंदाचा क्षणच आहे म्हणावं लागेल. तिच्या पाहुण्यांपेक्षाही आम्हाला जास्त किंमत आहे इथे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळं आम्ही तिचे आभार मानतो. तशीच आमची शेवटपर्यंत मैत्री जावं अशी आम्ही ईश्वरचरणी प्रतिज्ञा करतो. मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपदाना. मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. तळहाताच्या
श्रीमते जैमिन्याचार्याय नमः। ॐ अस्मद्गुरुभ्यो नमः। ॐ नमः सामवेदाय नमः। हयाय गौतमस्य वर्गः हरि ओम सुदामया वरदा वेदमाता प्रचोदयन्तां पावमाने त्रिशानः आयुः प्राणं प्रजां पशुं कीर्तिप्रवीणं ब्रह्मवर्चसं मह्यं दद्राव्रजतब्रह्मलोकां हरि ओम। या ठिकाणी चारही वेदाचा शांतीपाठ झालेला आहे। आता कृष्ण यजुर्वेदाचा गणाचा मंत्र या ठिकाणी होईल। हरि ओम। परित्यावा पृथिवी परिपरित्यावा पृथिवी सत्य सत्योत्यावा पृथिवी परिपरित्यावा पृथिवी सत्यः त्यावा पृथिवी सत्य सत्योत्यावा पृथिवी त्यावा पृथिवी सत्य इत्वेत्वा सत्योत्यावा पृथिवी द्यावा पृथिवी सत्य इत्वा रेशानी सहज सुखा का भोगी कोणी स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा उजळून घ्यायचा दगा मन बंदिरा ते जाणे उजळून घ्यायचा दगा मन बंदिरा मन बंदिरा मन बंदिरा मन मंदिरा
रूप घेरे बाखरा उजळून घे साधका. ची कृपा असते. जो सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये असतो सगळी काळजी सद्गुरूंना असते. स्वतः समर्थ सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज दवाखान्यामध्ये आले आणि तृप्तीला आणि रवीला सांगितलं काही काळजी करू नका, त्याला काहीच होणार नाही, थोडा वेळ लागेल, पण तो काही जात नाही. हे पहिल्या दिवशी सद्गुरूंनी आश्वस्त केलं आणि आलेला जो मृत्यू होता त्या मृत्यूला त्यांनी थांबवलं. म्हणून व्यंकटारे भेटला तू जीव म्हणून वाचला. हे जे स्वानंद सुधेमध्ये सद्गुरूंनी कायमची तेवट ठेवली, त्या मृत्यूला सुद्धा आज्ञा दिली की थांब, कारण ते सगळे पंचमहाभूतनाथ पंथाच्या सद्गुरूंच्या आज्ञेमध्ये असतात. आणि त्याप्रमाणे त्या निरंजनचा जीव केवळ सद्गुरु कृपेने वाचला आणि 21 दिवसानंतर तो घरी वापस आला. त्याच्यासाठी स्वतः नरेंद्रनाथ महाराज 3 मजले चढून ICU मध्ये जाऊन त्याच्या कानामध्ये त्यांनी मंत्र म्हटला. म्हणजे उपनयन संस्कार आज होणार आहे, पण त्या निरंजनचं भाग्य असं आहे की त्याला पहिल्या 12 दिवसाच्या आत सद्गुरूंनी उपदेशित केलेला मंत्र तो त्याला माहित नाही, त्याला लक्षात नाही. त्याला तिचं दोघांचंही योगदान जे आहे या कार्यामधलं, की काकांच्या जवळ जे काही आहेत त्याच्यापैकी रवी आणि तृप्ती आहेत. सगळे शिष्य जवळचे असतात, पण त्यातल्या त्यात रवी तृप्तीवर, निरंजनवर, सृष्टीवर परमपूज्य नरेंद्रनाथ महाराजांची कृपा आहे. आणि म्हणूनच शक्तिपीठातच हा उपनयन संस्कार संपन्न झालेला आहे की त्या दिवशी आहे आणि त्यांनीच त्याचं नाव निरंजन असं ठेवलेलं आहे. आणि आज सद्गुरूंच्या उपस्थितीमध्ये त्याचा उपनयन संस्कार झाला आणि सद्गुरूंचे कृपाशीर्वाद त्याला प्राप्त झालेले आहे. आज आपल्या निरूची मौंज तर आहेच, पण तुमच्या रवी तृप्तीची आणि माझ्या डी काका आणि तृप्ती मावशीची मॅरेज अॅनिव्हर्सरी पण आहे. त्याचसाठी मला त्या दोघांसाठी थोडं बोलायचं आहे. तुम्हाला थोडा उशीर होईल, पण आजचा दिवस ऐकून घ्या. डी काका आणि माझा बॉन्ड हा खूप लहानपणापासून आहे. डी काका त्याच्या 12व्या वर्षापासून आश्रमात शिकतोय. त्याच्यानंतर काही वर्षांनी माझा जन्म झाला. माझ्या सख्ख्या काकाचं पण मला इतकं काही हे नाहीये. जर कोणी विचारलं की वागीश्वरी तुझा सख्खा काका कोण आहे, तर मला माहिती नाही माझा सख्खा काका कोण आहे. तो फक्त रवी काका आहे. तो मला आमचं कोणाचंच रक्ताचं नातं नाहीये, पण रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त अतूट नातं आहे आमचं. हे शब्दात नाही सांगू शकत. डी काकांनी लहानपणापासून इतका जीव लावलाय, सगळ्याच काकांनी लावलाय. मंगेश काका माझ्याकडे बघतोय. मंगेश काका, आणि काका, सगळे काका लोकांची बॅच आणि जे नंतरचे दादा त्यांनी पण मला खेळवलंय, अंगावर मला वाढवलंय. आईबाबांपेक्षा पण जास्त काळजी त्यांनी घेतली आहे. आई बाबा महाराजाबांच्या सेवेत असताना पूर्ण वेळ मी आश्रमात यांच्याच अंगावर असायची. पण डी काका सोबत स्पेशल आता यासाठी आहे कारण तो तेव्हापासून इथे राहतोय. प्रत्येक एकही दिवस असा गेला नाही की जो रवी काका सोबत नाही गेला. मग नंतर रवी काकाच्या लग्नाची वेळ आली. अशी भीती वाटायला लागली की बापरे आता कशी बायको मिळेल. जर अशी भीती वाटत होती की ती आम्हाला रवी काकापासून दूर तर करणार नाही ना. पण मग आमची तृप्ती मावशी आली. आधी तिची ओळख अशी होती की भक्ती काकूची बहीण म्हणूनच आम्ही तिला ओळखायचो. आणि ती पण तेव्हा अशी थोडी बुजल्यासारखी राहायची, सगळ्यांमध्ये आमच्यात जास्त यायची नाही. त्यामुळे अजून टेन्शन यायचं की तृप्ती मावशी आता रवी काकाला इथून घेऊन तर जाणार नाही ना असं वाटायचं. पण जेव्हा ती लग्न करून आली तिने पण इतका जीव लावला. मी तिला गंमत मध्ये म्हणते की तुझ्यामुळे आमचा रवी काका बदलला, पण असं काहीही नाहीये. तिने उलट सगळ्यांना जोडून ठेवलंय. जेवढी ती तिच्या नात्यांची काळजी घेते
त्याहून जास्त, खूप जास्त ती आमची काळजी घेते. त्या दोघांनी पण माझा, आदित्यचा, सगळ्यांचा खूप लाड करतात नेहमी आणि खूप जीव लावतात. माझ्या लग्नाचा अर्धा खर्च रवी काका, अर्धा खर्च मंगेश काका करणार आहे. खर्चाची वेळ आली की तो पळून जातो, पण त्याला करावं लागणार आहे. रवी काका, मी काका म्हणते त्याला, पण त्याला मी राखी पण बांधते. काका म्हणून त्याला ओवाळते, पण पाडव्याला पण ओवाळते. आमची खूप नाती आहेत, पण सगळ्यात महत्वाचं नातं म्हणजे आम्ही बहीण भाऊ आहे. आणि एका राशीचे असल्यामुळे आमचं खूप पटतं. आमची चिडचिड सारखी आहे, सगळं सारखं आहे, म्हणून हे सगळे आम्हाला नावं ठेवतात. आणि तृप्ती मावशी, जसं रवी काका आहे, पण तृप्ती मावशीला मी मावशी म्हणते. मला सख्खी मावशी नाही आहे, पण सख्ख्या मावशीचं काय असतं हे तिच्यामुळे आम्हाला समजतं. आमच्या सगळ्यांची भांडणं होतात, वादावादी होतात, परत एकत्र येतो, छान राहतो. आम्हाला कोणी तोडू शकत नाही. चला, एकदा आपण सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन करू. सगळ्यांनी इथे थांबले त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि डी काका आणि तृप्ती मावशीच्या पण वतीने तुम्ही सगळ्यांनी मोंजीत खूप आनंदाने सहभाग घेतला, त्यासाठी खूप खूप थँक्यू. मन मंदिरा ते जाने उजळून घे साधगा. मन मंदिरा, मन मंदिरा, मन मंदिरा.
रसिकाचन करितो या न्याये बलवत्त गिरिजवा पुष्टी रसिकाचन करितो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आदि नमितो विघ्नवर्धन वर्ण कराया विघ्नेश्वर गणपति मगतो वाहतो या इथे ज्ञानरूपी झरा प्रार्थना ऐकुनी भाग्य आले घरा विद्यासे जिथे लक्ष्मी वसे तिथे देसी तू जना अखंड सुख संपदा मूर्त मन मंदिरी नित्य राहो तुझी सिद्धी यावी साधनेने घडू दे सेवा हाच वरदे हे शारदे मूर्त मन मंदिरी नित्य राहो तुझी सिद्धी यावी साधनेने घडू दे सेवा हाच वरदे हे शारदे हे शारदे हे शारदे आयुष्य एक ओवीर साल साकारती नवरस जे आनंददायी चाले प्रवास तेजोमयी अंतर हे लाखात एक ऐसे विशेष नंदनवन जणू घर अवघे नाही दिशात कीर्ती उदंड कर जोडुनी यशही उभे वाढताना पुण्य राशी घडू दे सेवाच वरदे हे शारदे मूर्त मन मंदिरी नित्य राहो तुझी सिद्धी यावी साधनेने घडू दे सेवाच वरदे हे शारदे हे शारदे हे शारदे शारदा शारदाम्बुज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्
या लवकर. निरंजन असं सूर्याला दाखव, हात वरती कर. निरंजन म्हण. यज्ञोपवीतम मोठ्यांनी परमं पवित्रं प्रजापतेः यत सहजं पुरस्तात् आयुष्यं मग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलम अस्तु तेजः. तुझा उजवा हात जालमामध्ये घाल. दक्षिण बाहुं उद्धार्य पश्चात् कण्ठे धारय. स्माईल आला का फोटो गौरव? दरवर्षी आपण काय म्हणतो, पहिले आचार आहेत ना रे. पहिले आचार आहेत. हे बघ, रोज सकाळ संध्याकाळ आश्रमात यायचं, संध्या करायची मुलांसोबत. त्यानंतर संध्याकाळला बाथरूमला जाऊन जानवर ते अडकायचं, पाण्यामध्ये अडकवायचं, गळ्यातून जानवर काढून टाकायचं नाही. बाबा आम्हाला गुदगुदी होते, खायचं असं म्हणून पडायचं नाही. त्याच्यानंतर ऐक, कोणाच्याही ताटामध्ये बसून जेवायचं नाही, दिवसा झोपायचं नाही. बाकीचं तर आता तो सुधीर काका सांगतो तसा करत ते पाहिजे करता करता सांगतो बंद. मोबाईल बंद आहे, कार्टून नाही, मोबाईल विषयच नाही, कार्टून बंद. रोज संध्याकाळी हे रामरक्षा म्हणून रोज संध्याकाळी उपासना करायची. रिक्षा बाबा मागतात तेव्हा तुला मागायची गरज नाही. रिक्षा बाबा मागतात तुला मागायची गरज नाही.
नंतर होऊन घ्या. कान तुम्ही फक्त ऐकणार आहे. शांत ब्रह्मकमळ मी अबोल अबोली रविरावांचं नाव घेते भिक्षेच्या वेळी. आता चांगलं पाणी घालून परिहारार्थम अष्टवारं व्याहर्तुं मंत्रचे मेधायै नमः पाद्यं समर्पयामि मेधायै नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि मेधायै नमः आचमनीयं समर्पयामि मेधायै नमः स्नानीयं समर्पयामि मेधायै नमः स्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं शुद्ध आचमनीयं समर्पयामि मेधायै नमः अक्षतया स्थापनार्थे आणि हे बघ पाणी घालत असता असता असं प्रदक्षिणा करायची. सुश्रवासी एक प्रदक्षिणा झाला की नमस्कार करायचा. त्यात पाणी घालत ओम सुश्रवा असे यथात दोन सुश्रवा असे सुश्रवा सौश्रवदान गुरु यथात वंदे भाना यज्ञस्व सेव महं मनुष्याना नमस्कार करा डोकं टेकून. अनुष्ठान सिद्धार्थम यज्ञोपवीतो प्रोक्षण धारण अहम करिष्ये. सुडपट हे घ्या गुरुजी. परमं पवित्रं प्रजापतेः यत सहजं पुरस्तात् आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलम् अस्तु तेजः. दक्षिणबाहुमुद्धार्य पश्चात् कण्ठे धारयेत् जीर्णयज्ञोपवीतम्. सांगितले ना पाहिजे की नाही. चांगली यायचं. ओम भवती भिक्षां देहि. धर हातात धर. हा दुसरा पप्पा. हा ओम भवती भिक्षां देहि. आणि दिलं की ओम स्वस्ती म्हण. हा हा तू घ्या मोठ्याने घे जवळ घे. निरंजनच्या भिक्षावरीला सजावट केली फुलांची. रवींचं नाव घेते सोनी असोलेकरांची. हा दिल्यानंतर ओम स्वस्ती म्हणायचं. भरताना इकडे बघा, दीक्षा देताना इकडे बघा. हा स्माइल करा निरंजन, स्माइल. ओम स्वस्ती. हा स्वस्ती. स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज. सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. मन मंदिर में सजे बिहारी मनमोहन तेरी छवि अति प्यारी. मन मंदिर में सजे बिहारी मनमोहन तेरी छवि अति प्यारी. बंसी बजैया रास रचैया तारन हार मेरे तुम ही के भैया. तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद
छोड़ कहावे भवसागर से सबकी नैया तू ही पार लगावे लीला परंपार तेरी तू माखन छोड़ कहावे भवसागर से सबकी नैया तू ही पार लगावे भक्तों का सहारा तू बांसुरी मथुरा के बसैया ओ नंद के लाला तेरी भक्ति में नाचे सबका ताथिया श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज मुरलीधर श्याम हे नंदलाल 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 मुरलीधर श्याम तूच गुरु एकच त्राता तूच गुरु एकच त्राता तूच गुरु एकच त्राता तूच गुरु एकच त्राता संगीताचा तू गाता संगीताचा तू गाता संगीताचा तू गाता संगीताचा तू गाता तारक तव शुभ नाम मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर
तिला जायचंय त्याला. आधी आधी तुझे म्हण ओम भवती भिक्षांडी. ओम भवती भिक्षांडी. हा ठीक आहे. 16 संस्कारात या संस्काराची पाहिली खूप वाट. रविरावांचं नाव घेते सर्वांनी केलं भिक्षावणीचं खूप. सूर पडतात काढी. रविरावांचं नाव घेऊन निरंजनला भिक्षा घालते फेरी. चाफा बोले ना चाफा चाले ना रविरावांचं माझ्याशिवाय पानच खाले ना. ट्रेडिशनल आहे भिक्षावर संस्कृतीची शान. मंगेशरावांचं नाव घेते निरंजनच्या मुंजीने वाढवली आसोलेकरांच्या घराची शान.
धामणगाव. वरती बघ. मागून फुलं टाका. भैया ये